टीव्ही न्यूज महाराष्ट्र स्क्रीनवरच येईल तुम्हाला. नाव काय साहेब? पवार प्रशांत राजकुमार. शिक्षण काय झालंय? BCA. BCA होऊन किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. बर, मग आपण BCA होऊन सुद्धा या क्षेत्रात कसं वळलो? कृषी क्षेत्रात शेतीची आवड आणि नोकरी करून पण पगार जास्त नाही, त्याच्यामुळे शेतीतले उत्पन्न जास्त, त्याच्यामुळे शेतीकडे वळलो. मग आता या ठिकाणी कशाची लागवड केला? मिरची अंकुर 21-21. बर, आणि हे मल्चिंगचा वापर केला तुम्ही? हां, मल्चिंगचा वापर केल्यामुळं रोग येत नाही. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मल्चिंग केली. बर, ह्याला काय खर्च आला? याला 1.5 एकर असल्यामुळे 17,000 रुपये लागलेले आहे मल्चिंग. बर, आणि हे ठिबकचा वापर केला तिथं? हां, ठिबकचा वापर करून. हे कुठल्या योजनेतून घेतलं? हे पोखरामधून घेतलेले आहे. पोखरा योजनेतून. बरं, ठिबकमुळं काय होणार आहे? आपल्याला एक तर मध्ये तण येऊ शकणार नाही, आणि खत सोडण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ लागणार नाही, आणि पाणी ही मुबलक प्रमाणात कमी पाण्यामध्ये जास्त आपलं रान भिजू शकतं. म्हणजे कमी पाण्यामध्ये उत्पन्न जास्त काढता येतं. बरं, आता ह्या तुमचं जे मिरचीची लागवड केला, किती रोपं आहेत? 11,000 आहे. ते 1.5 एकर रानामध्ये 11,000 रोप बसलेले. हे का? बर, तर साधारणपणे एकूण खर्च काय आलाय मिरची लागवडीला? एक 40-45 हजार रुपये आतापर्यंत गेलेले आहेत. बर, अजून एक 40-1,000 रुपये अजून चालू होण्यापर्यंत लागतील, खत औषधांचा खर्च. बर, तर साधारण 80,000 रुपये धरू खर्च टोटल. खर्च. तर याच्यातून उत्पन्न किती मिळेल आपल्याला? 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. बर, त्या अनुषंगानं तुमचं कार्य चालू आहे? कार्य चालू आहे. बरं.